संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला गवारच्या शेंगाची भाजी दाखवणार आहे, ते पण हिरव्या मिरच्याची। ही भाकरीवर भाजी खूप छान लागते आणि टेस्टी सुद्धा आहे। नक्की ट्राय करा आणि पोळी सुद्धा तुम्ही नक्की एकदा बघा करून कशावर छान लागते आणि मला कमेंटमध्ये सांगा, पोळीवर छान लागते का भाकरीवर, नक्की सांगा। आता मी शेंगा घेतलेल्या आहे, धुवून स्वच्छ ठेवलेले आहेत। टमाटर घेतलेला आहे मी एक, बघू शकता। फक्त शेंगदाणे घेतलेले आहेत मी, हे बघू शकता। आणि लसण घेतलेला आहे थोडासा। फक्त हिरव्या मिरच्या सोबत वाटण करायचं आपल्याला भाजून घेऊन, आणि कोथिंबीर सुद्धा आहे थोडीशी, लसणाच्या 2-3 पाकळ्या, आणि आलं आणि लसणाची पेस्ट करायची आहे आपल्याला 2-3, थोडीशी टाकायची, जास्त नाही। आलं पण खूपच थोडं टाकायचं आहे। आणि हे बघू शकता मी वाटण करून घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजलेले आहेत छान। हिरवी मिरची मी भाजून थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेली आहे। फक्त लसण थोडंसंच टाकायचं आहे, कोथिंबीर बाकी काहीच नाही टाकलेलं याच्यामध्ये। वाटण करून घेतलेलं आहे मी, आणि आलं लसणाची पेस्ट सुद्धा मी खलबत्त्यात वाटलेली आहे, बघू शकता। छान अशी त्याची टेस्ट भारी लागते त्याच्यामुळे। आता आपल्याला लसणाचं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा तेल छान तपलेलं आहे आपलं गॅसवर, आणि 2 माप मी तेल टाकलेलं आहे, हे बघा। आता मस्त फ्राय करू, हे बघा आता मस्त खूप छान लागते ही भाजी। नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा। ट्राय करायला काय होतं, पण एकदा टेस्ट पण खूप लागते। पूर्ण आपल्याला मसाला टाकायचा आहे हे केलेला। फक्त हिरवी मिरची मस्त छान भाजून घ्यायची, आणि शेंगदाणे सुद्धा खमंग भाजून घ्यायचे, आणि कोथिंबीर टाकल्यामुळे छान टेस्ट लागते। आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे। हे बघू शकता। आता 5-10 मिनिट असेच ठेवायचं आपल्याला मस्त लगे। हे बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आपलं, हे बघा। असं तेल छान सुटल्याने आपल्याला हळद टाकायची याच्यामध्ये। हे बघू शकता मी हळद टाकणार आहे थोडीशी, हे बघा। चिमूटभर हळद टाकायची। तुमच्याकडे गरम मसाला कोणता असेल तर जास्त गरम नका टाकू, कोणता पण एक मसाला थोडासा टाकायचा, जास्त नाही, त्याची टेस्ट थोडीशी बदलते। तर थोडंसंच टाका, जास्त काहीच टाकायचे नाही मसाला याच्यामध्ये, त्याची टेस्ट खूप भारी लागते। ते मस्त आता आपल्याला एकजीव करायचं आहे हे। आता आपल्याला याच्यामध्ये टमाटर टाकायचं आहे। 1 टमाटर मी छान कापून टाकलेलं आहे। तर मस्त छान ठेवायचं असं तेल सुटेपर्यंत मस्त लगे। आता मीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये, हे बघू शकता। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी, त्याच्यामध्ये बिलकुल मीठ नाही घातलं, त्याच्यामध्येच टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला गवार शेंगा याच्यामध्ये टाकायचं। आता मस्त कमी गॅस करायचं आणि छान याच्यामध्ये शिजू द्यायचे शेंगा कमी गॅसवर, खूप टेस्ट लागते। आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे, बघू शकता। आता मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला, तो वाढवायचा गॅस आपल्याला, आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त नाही, थोडंसंच। आता मस्त आता बघू शकता, आणि छान असंच ठेवायचं थोडंसं 5-10 मिनटं परत। खूप छान वास सुटलेला आहे, नक्की ट्राय करा तुम्ही। हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे, बघू शकता, तरी आलेली आहे। आता थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता तुम्हाला जितकं पातळ करायचं तेवढं चुरून खायसाठी करू शकता, किंवा मीडियम पण ठेवू शकता। हे बघा मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे, फक्त शिजण्यापुरतं। हे बघा मस्त लागते ही भाजी, नक्की ट्राय करा तुम्ही। आता छान आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची, जास्त नाही, मी त्याच्यामध्ये वाटताना टाकलेली आहे, थोडीशी चवपुरतं वरून कोथिंबीर टाकायची। आता थोडंसं आपल्याला, तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर पाणी टाकू शकता, नाहीतर नाही, तर कमी गॅसवर मस्त शिजवा। आता बघू शकता गवारच्या शेंगाची भाजी किती छान झालेली आहे आपली, आणि टेस्टी सुद्धा झालेली आहे, खमंग सुद्धा आहे, आणि घट्टपणा पण आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही। हे नक्की ट्राय करा, आवडले तर लाईक शेअर नक्की करा, आणि कमेंटमध्ये नक्की पाठवा कशी झालेली आहे। खूप टेस्ट लागते ही भाजी, हे बघू शकता तुम्ही, आणि खायला सुद्धा टेस्ट खूप भारी आहे त्याच्यामुळं।